इस्लामपूरचा प्रसिद्ध अख्खा मसूर आज आपण बनवणार आहोत। अख्खा मसूर बनवताना एक सिक्रेट वस्तू घातली की अगदी ढाब्यावर मिळतो तसा अख्खा मसूर आपण घरी बनवू शकतो। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी 4-5 तासापूर्वी हे पाव किलो मसूर भिजत घातले होते। भिजत घालण्यापूर्वी हे आपल्याला चांगले 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण या मसूरवर भरपूर अशी पावडर लावलेली असते। रात्रभर भिजत घातलं तरी पण चालेल। ह्या अख्खा मसूरसाठी खूप कमी साहित्य लागतं। मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला घ्यायचं आहे 3 टेबलस्पून तेल। तेल आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे। तेल गरम करून घेऊयात। तेल गरम झालं की यात घालायचे 1 चमचा जिरे। जिरे चांगले फुललेले आहेत। यात आता आपण घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा। हा कांदा अर्धा किलो घेतलेला आहे। ढाब्यावर जो अख्खा मसूर बनवला जातो तिथे कांद्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो। आपण पाव किलो अख्खा मसूर घेतलेला आहे, तर इथे मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत। तुम्ही यापेक्षा 1-2 कांदे जास्त घेतले तरी पण चालेल, पण यापेक्षा कमी कांदा वापरायचा नाही। कांदा आपण आता चांगला मध्यम गॅसवर ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊयात। थोडंसं आपण कांद्यात मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। 15 मिनिटं मी मीडियम गॅसवर कांदा छान असा परतून घेतलेला आहे आणि गॅस कमी केलाय आता। ह्या रेसिपीमध्ये कांदा भाजणं हेच फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जास्त वेळ लागतो। तुम्ही बघू शकता कांदा असा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि गुलाबी रंगावर आलेला आहे। यात आपण आता घालूयात या ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या। या लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 आहेत आणि ढाब्यावर वापरली जाणारी सिक्रेट वस्तू म्हणजेच अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे। खायचा सोडा हा आपल्याला आता कांदा भाजतानाच घालायचा आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं 15 ते 20 मिनिटं मंद गॅसवर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता सोडा घातल्यामुळे कांद्याला असा पिवळसर रंग आलेला आहे। कांदा मंद गॅसवर 15 मिनिटं मी परत शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता कांद्याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे। एकदम असा मॅश झालेला आहे कांदा आणि कांद्याला तेल पण सुटलेलं आहे। कांदा वेगळा आणि तेल वेगळं असं झालेलं आहे। आता यात आपण लाल तिखट 2 चमचे घालायचे आहे आणि 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊयात। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चांगलं आता मिक्स करून घेऊ। लाल तिखट घातल्यावर 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलं आणि यात चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठ मिक्स करून घेऊया आणि हा भिजवलेला अख्खा मसूर घालायचा आहे। अख्खा मसूर या कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आणि मसाले सर्व कोट झाले पाहिजेत। मसाले म्हणजे एकच मसाला आहे लाल तिखट। या रेसिपीची हीच खासियत आहे की यात कोणतेही अख्खे मसाले वापरले जात नाहीत किंवा कोणतेही एक्स्ट्रा मसाले घातले जात नाही, तरी सुद्धा खूप भारी असा लागतो हा अख्खा मसूर। 1 मिनिटभर चांगलं मी हे मिक्स करून परतून घेतलेलं आहे आणि परतून होईपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर 6 कप पाणी गरम करायला ठेवलं होतं। ते पाणी आपल्याला यात घालायचं आहे। 6 कप म्हणजे अंदाजे 1 लिटर पर्यंत पाणी आपल्याला यात घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात।
याला आता उकळी येऊन देऊयात. आता तुम्ही बघू शकता इथे छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला अर्धा तास आणि म्हणजेच मसूर पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला आता वाटत असेल असं खूप पातळ आहे म्हणून, जसं जसं आपण ते शिजवून घेऊ तसं ते मसूर शिजेल आणि पाणी पण आटेल, तेव्हा एकदम असं घट्टसर आपला अख्खा मसूर तयार होईल. झाकण न ठेवता आता आपण हे मंद गॅसवर अर्धा तासासाठी शिजवून घेऊयात. अर्धा तास झालेला आहे. आता आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता मसूर शिजलेला आहे आणि अर्ध्या तासात मी मध्ये मध्ये 10-10 मिनिटाला असं येऊन हे चांगलं तळापासून मिक्स करून घेत होते. तुम्ही बघू शकता किती दाटसर आपलं अख्खा मसूर झालेला आहे. मगाशी किती पातळ होता आणि आता एकदम असा दाटसर झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. अख्खा मसूर आपला तयार झालेला आहे. आता मी हे अख्खा मसूर सर्विंग बाउल मध्ये काढून त्याच्यावर तडका देणार आहे. तुम्ही डायरेक्ट असं कढईमध्ये पण तडका देऊ शकता. तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यात आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले की 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या. फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. तडका चांगला मिक्स करून घेऊयात. गॅस बंद करून घेते. हा तडका आता आपल्याला ह्या अख्खा मसुरावर घालायचा आहे. मिक्स करून घेऊयात. वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. आपला अख्खा मसूरला तडका देऊन झालेला आहे आणि आपली अख्खा मसूरची रेसिपी पण झालेली आहे. तुम्हाला ढाब्यावर तुम्हाला जसा हवाय त्या तसा तडका देऊन भाजी सर्व केली जाते. ही जसं की लसणाचा तडका, मिरचीचा तडका, किंवा जर तुम्हाला बटर मध्ये हवा असेल तर बटर मध्ये तडका देऊन ही भाजी सर्व केली जाते. मग कसा वाटला तुम्हाला आपला प्रसिद्ध इस्लामपूरचा अख्खा मसूर? मला कमेंट करून सांगा. आणि इस्लामपूर वरून कोण ही रेसिपी पाहत असेल त्यांनी पण कमेंट करून सांगा मला कशी झाली ती. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.